20 गुंठात एका महिन्यात चक्क 1,00,000चं उत्पन्न. आश्चर्य वाटले ना? विश्वास बसत नाही. मात्र हे खरं आहे. शिरोळ तालुक्यातील गौरवाड येथील तरुण शेतकरी यासीन बापू शेख यांनी आपल्या 20 गुंठात मेथी लावून एका महिन्यातच चक्क लाखाचं उत्पन्न केलं. शेतात एक बीज पेरलं की धरती माता त्याच्या शतपट पीक देत असते. मात्र यासाठी शेतकऱ्याच्या अतोनात कष्ट करण्याची इच्छा, तयारी असावी लागते. अशाच प्रकारे कष्ट करून यासीन शेख यांनी हे साध्य करून दाखवलं. सध्या एप्रिल महिना म्हणजेच उन्हाळा सुरू आहे. बाजारपेठेत उन्हाळ्यात पालेभाजीची आवक अतिशय कमी असते. यामुळे भाजीपालांची मागणी वाढते. याचप्रमाणे बाजारातील तेजी मंदी मागणी याचा विचार करून यासीन शेख यांनी आपल्या 2.5 एकर शेती क्षेत्रात रेन पाईपद्वारे पाणी देऊन मेथी या भाजीपाल्याची लागवड केली आहे. या 2.5 क्षेत्रापैकी 20 गुंठ्यातील मेथी सध्या काढणी झाली आहे. यामध्ये सध्या 10 गुंठ्यात 5,000 पेंडी निघाली आहे. एकूण अजून काही दिवसात 5,000 पेंड्या मेथीचं उत्पादन निघेल. एका मेथी पेंडीला 10 रुपये दर मिळतो. यानुसार एका महिन्यात सुमारे 1,00,000चं उत्पन्न यासीन शेख यांनी मिळवलं. उत्पादन खर्च वजा जाता एका महिन्यात सुमारे 75,000 रुपये नफा राहील. विशेष म्हणजे ही मेथी सांगली, मिरज, कुरुंदवाड, जयसिंगपूर, तासगाव, मणेराजुरी, कागवाड येथील भाजीपाला व्यापारी यासीन शेख यांच्या शेतात स्वतः येऊन रोख स्वरूपात खरेदी करून घेऊन जात आहेत. अजून 2 एकर क्षेत्रात टप्प्याटप्प्याने मेथीची लागवड केली आहे. काही दिवसाच्या अंतराने मेथी काढणीस येईल. आजकाल शेती परवडत नाही. शेतात राबलं तरी हातात काही पडत नाही, असा ओरड करणाऱ्यासाठी गौरवाडचे तरुण शेतकरी यासीन शेख यांनी एक आदर्श निर्माण केला. मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद. बापू शेख माझं नाव आहे. शेतकरी आहे आणि मी हे मेथी पीक घेतो उन्हाळ्यात ऊस गेल्यानंतर नांगरणी आवत करून मेथीचं नियोजन करतो. आणि हे पीक का नाही 22 दिवसाचं पीक आहे. कमी दिवसात निघणारं, काय शेतकऱ्याला परवडणारं, चांगलं उत्पादन देणारं आणि चांगलं पैसा करणारं पीक आहे. त्यानंतर हे कमी दिवसात 22 दिवसात निघतं आहे. खर्च बी कमी यायला काय एकरी नाही 30-35 हजार खर्च येतो आहे. आणि हे रेन पाईपद्वारे आता नवीन तंत्रज्ञान निघलं आहे. रेन पाईप असं पाणी उडतं आहे. ह्या रेन पाईपला छिद्र आहेत, बारीक होल, सेन्सॉर होल आहेत. त्यानंतर हे पाणी दोन्हीकडं पद्धतशीर लागतं आहे. मापात मेथीला पाणी जादा होत नाही, काय नाही, व्यवस्थित येतं आहे आणि भरघोस पीक येतं आहे. आणि अर्धा एकरात नाही म्हटलं तर एक 10,000 पिंडी निघत्यात एक 100 किलो बी टाकल्यावर. आणि हा माल हार्वेस्टिंगला आल्यावर व्यापारी जाग्यावर येऊन येतात. माल उन्हाळ्यात शॉर्ट होतो आहे. माल एकदम शॉर्टिंग पडल्यावर उन्हाळ्यात जाग्यावरच जातो आहे माल. कुठं मार्केटला जाण्याची गरज नाही त्या मालाला. आणि दर चांगला मिळाला तर पैसा भरपूर होतो आहे. नाही म्हटलं तर 10 जरी रुपयानं गेलं तर एकरी 2 लाख रुपये तर ठेवल्यासारखं आहे. व्यापारी जवळपास इकडं सगळे सांगली, मिरज, कोल्हापूरपर्यंत येतात. इकडं तासगाव, कवटेमंकाळ, इकडं कर्नाटक येते, उगार, शिरगुप्पी, कागवाड, सगळे आपल्याकडे गिऱ्हाईक येते.